नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर आजची रेसिपी आहे आपली पुरणपोळी। पुरणपोळीचा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक आपण करणारच आहोत। आजच्या या रेसिपीमध्ये फक्त आपण पुरणपोळीचं पूर्ण सारण कसं बनवायचं, अगदी पीठ कणिक कशी भिजवायची हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत। अगदी छोट्या मोठ्या टिप्स इथे वापरलेल्या आहेत, त्या फॉलो केल्या तर तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही। तर इथे मी साधारण एक वाटीभर हरभरा डाळ घेतली, ती स्वच्छ साफ करून घेतली, पुसून घेतली आणि त्याच्यानंतर ती कुकरमध्ये घातली। कुकरमध्ये एक चमचा एक पळी तेल घालून पूर्ण डाळीला ती कवर व्यवस्थित करून घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 वाटी गरम उकळलेलं पाणी ओतलेलं आहे। इथे कधीही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे डाळ शिजवताना। जरी तुम्ही पातेल्यामध्ये डाळ शिजवत असाल तरी सगळ्यात आधी पाणी उकळून घ्यायचं, चांगली त्याला उकळी फुटली त्याच्यानंतर डाळ आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ खूप छान शिजते। डाळीला आपण आधीच तेलाचं लेपन देऊन घेतलेलं आहे। पातेल्यात जर शिजवलं असतं तर पाण्यासोबत एक पळी तेलसुद्धा घालून घेतलं असतं, जेणेकरून डाळीचं जे पाणी आहे ते उतू जात नाही आणि डाळ खूप छान शिजते। तर इथे 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। डाळ तिकडे शिजते तेव्हाच लगेचच आपल्याला इकडे कणिकसुद्धा मळून घ्यायची, जेणेकरून आपला स्वयंपाक जो आहे तो झटपट होतो आणि कमी वेळात आणि पूर्ण पुरण जे शिजायची प्रोसेस आहे तोपर्यंत आपली ही जी कणिक आहे ती खूप छान पद्धतीने मस्त भिजते आणि सॉफ्टसुद्धा होते। तर इथे मी सगळ्यात आधी परातीमध्ये मीठ टाकून घेतले आणि लगेच पाणी घातले आणि आपल्याला जेवढी कणिक भिजवायची आहे तेवढी पीठ मळून घेतले। छान असं पीठ मळून झाल्यानंतर तेल घालायचे, साधारण 2 ते 3 वेळा थोडं थोडं करत तेल घालायचे आणि पीठ चांगलं आपटवून घ्यायचं आहे। जेवढी ही कणिक आपण आपटवून त्याला मऊसूत करू ना तेवढी ती छान होते आणि पोळी याच्यामुळे सुद्धा फाटत नाही। पहिले पाट्यावर वरवंट्यावर ज्यावेळेस पुरण वाटायचे त्याच्यावर पाट्यावरती हे अशा पद्धतीने आपटायचे आणि वरवंट्याने वरून टेचून ते पीठ मऊ करायचे, जेणेकरून पोळी अजिबात फाटायची नाही। अशाच पद्धतीने पीठ आपल्याला आपटून घ्यायचे। पाट्यावर वरवंट्याचं असेल तर तुम्ही थोडंसं चेचून घेतलं तरी चालेल। आता हे छान आपलं कणिक भिजवून झालेले आहे। दररोजच्या पोळीपेक्षा थोडंसं हे पातळ पीठ असतं, त्याला तेल लावून व्यवस्थित कवर करून हे बाजूला ठेवून द्यायचे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर जवळपास 80% आपली जी हरभऱ्याची डाळ आहे ती शिजून होते। उरलेली 20% आहे आपण त्याच भांड्यामध्ये आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने शिजवून घेऊयात। ते डाळ शिजते तोपर्यंत त्या झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि ते तसंच उकळून शिजून घ्यायचं। पाणी गरम झालं की त्याच गरम पाण्याचा वापर डाळीमध्ये घालण्यासाठी करायचा आहे, जेणेकरून वेगळं पाणी आपल्याला लागणार नाही। अशाच पद्धतीने व्यवस्थित डाळ मऊसूत शिजून झाल्यानंतर अशी जी पुरणाची चाळण असते त्याच्यावरती ते सगळी ओतून घ्यायचे, जेणेकरून पाणी आणि डाळ सेपरेट होईल। त्या डाळीमधली थोडीशी डाळ आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची, जेणेकरून ती कटाच्या आमटीसाठीच म्हणजे पुरणपोळीची जी आमटी बनवतो त्यासाठी उपयोगात येईल। आता जेवढी आपण डाळ घेतली होती त्याच्या 3/4 1 वाटी डाळ होती त्याला पाऊण वाटी आपल्याला इथे गूळ लागणार आहे। गूळ छान असा किसून घ्यायचा आहे। जी आपली डाळ आता व्यवस्थित शिजली होती तीच डाळ मी परत कुकरमध्ये घातली आहे। हा कुकर जाडबुडाचा आहे ट्रायप्लायचा, त्याच्यामुळे इथे खाली तो लागत नाही। इथे तुम्ही कढईमध्ये सुद्धा पुरण हे परतवून घेऊ शकता। तर डाळ ही मध्यम गरम आहे आणि इथेच मी ती व्यवस्थित स्मॅश करून घेतली आहे। गूळ घालून झाल्यानंतर शिजत आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने जरी स्मॅश करून घेतली तरी सुद्धा पुरण वाटायला नंतर सोपं जातं आणि कमी वेळ लागतो। तर इथे व्यवस्थित जेवढी ती डाळ गरम असते तेवढी पटकन ती मऊसूद होते आणि पटकन व्यवस्थित आपल्याला पुरणसुद्धा छान वाटता येतं। तर व्यवस्थित इथंच मी स्मॅश करून घेतली, त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि परत गॅसवरती ठेवून ही मध्यम गॅसवरती किंवा लो फ्लेमवरती ही व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायची। ती तिकडे शिजते कारण गुळाचं सुद्धा पाणी होणार आहे, त्याला वेळ लागतो। तोपर्यंत इथं 4 विलायची घेतली, पाव जायफळ घेतले, थोडं कमी जास्त जायफळ करू शकता। हे व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यानंतर हे सुद्धा आपल्याला पुरणामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर मीठसुद्धा इथे घालायचं आहे। कोणताही गोड पदार्थ करताना ज्या पदार्थामध्ये दूध नसतं त्या पदार्थामध्ये शक्यतो थोडीशी साखर घातली जाते, जेणेकरून चव खूप छान येते। आता व्यवस्थित हे पहा पुरण छान शिजले आणि व्यवस्थित इथे गोळासुद्धा तयार होतोय, म्हणजे आपलं हे पुरण जे आहे ते वाटण्यासाठी रेडी आहे। ते थोडंसं मध्यम गार झाल्यानंतर आपण हे वाटून घेऊयात। हे पहा व्यवस्थित छान असा गोळा होतोय आणि पुरण स्मॅश केल्यामुळे काय झालं, आता हे वाटताना कमी वेळेत हे वाटून होईल। आणि जर स्मॅश नसेल करायचं तरी हरकत नाही, या स्टेजला आल्यावर तुम्ही
थोडंसं आहे त्याच भांड्यामध्ये तुमच्याकडे जे स्मॅशर असेल त्याने केलं किंवा ग्लास वगैरे असेल त्याने केलं तर खूप मदत होते. नक्की ही ट्रिक एकदा ट्राय करून. एक मोठं जाडबुडाचं पातेलं किंवा जे काही सपाट पातेलं असेल तुमच्याकडे ते घेऊन अशा पद्धतीने पुरणाची चाळण त्याच्यावरती ठेवून सगळं जे काही पुरण आहे आपलं ते वाटून घ्यायचे. पुरण एकदा वाटून झाल्यानंतर ते हाताने एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून काय होतं चाळणीवरती जे पुरण वाटलं जातं ते तसंच जर आपण भरलं तर पोळी अगदी भुसभुशीत होते किंवा व्यवस्थित लाटली जात नाही किंवा फाटते सुद्धा. तर अशा पद्धतीने हे पुरण जर एकजीव करून घेतलं तर त्याचा छान असा एकसंध गोळा तयार होतो आणि पुरणाच्या त्या वाटीमध्ये भरायला ते सोपं जातं आणि पोळीसुद्धा खूप व्यवस्थित छान अशी लाटली जाते आणि पुरण जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं. तर इथे पीठ पाहत असाल तर एकदम छान झालं आहे आणि अगदी मऊसूत असं मस्त गोळा पिठाचा तयार झालेला आहे. ते तुम्ही पाहिलंच आहे आधी गोळा आपण पिठाचा कसा मळणार. तर इथे पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, एक मोठा लिंबाचा एवढाच गोळा घेतला आहे मी आणि अशा पद्धतीने तो आपल्याला व्यवस्थित त्याची वाटी बनवून घ्यायचं आहे. बऱ्याचदा असं सुद्धा केलं जातं, छोटी पुरी असते त्या पद्धतीने लाटून मग त्याच्यामध्ये पुरण भरलं जातं. पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने वाटी बनवून त्याच्यामध्ये पुरण भरून मग पोळी लाटून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. अशा पद्धतीने जर केलं तर खूप छान पद्धतीने पोळी लाटलीसुद्धा जाते आणि पोळी फाटतसुद्धा. ज्यावेळेस आपण कणिकचा गोळ्याची जी वाटी बनवतो त्यावेळेस फक्त अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट दोन्ही हाताचे या 4च बोटांचा जास्त करून उपयोग होतो आणि एका हाताने फिरवत राहायचं, एका हाताने थोडंसं त्याला दाब देत राहायचं. अशा पद्धतीने वाटी खूप छान बनवून होती. तर कधीही पोळी लाटताना ती बिनधास्त होऊन लाटावी. आपण जर भीत लाटली आणि मनामध्ये जर शंका असेल आपली पोळी फाटणार आहे तर हमखास पोळी फाटेल. पण जर तुम्ही पोळी लाटताना कधी बिनधास्तपणे लाटायची, नाही फाटणार असाच मनामध्ये विचार ठेवून जर तुम्ही पोळी लाटली तर ती पोळी कधीच फाटत नाही. ज्यावेळी आपलं मन घाबरतं त्यावेळेस आपली प्रतिक्रिया म्हणून ती पोळीसुद्धा बऱ्याचदा फाटते. भलेही आपण कणिक छान मळलेली असू देत किंवा आपलं पुरणसुद्धा खूप छान असू दे. त्यामुळे कधीही पुरणपोळी लाटताना मनामध्ये भीती नाही ठेवायची. पुरणपोळी ही आपली खूप उत्तमच होते ज्यावेळेस आपण मनामध्ये अजिबात भीती ठेवत नाही. पुरणपोळी भाजतानाही 2दा किंवा 3दा किंवा 4 वेळा एवढ्याच आपल्याला त्याला पलटी करून भाजायची आहे. अगदी चपाती कसं 5-6 वेळा पलटत राहतो तसं नाही. 2, 3 किंवा 4 वेळा पोळी आपली पलटवून त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. तूप लावून किंवा तेल लावून तुम्ही ही पोळी खाऊ शकता. तूप लावलं तर खूप छान लागते आणि थोडीशी खमंग त्याला टेस्टसुद्धा येते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. पुढच्या पार्टमध्ये कटाची आमटी कशी पद्धतीने बनवली हे सुद्धा मी दाखवणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणारं बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू सो मच.